श्री स्वामी समर्थ. बाळा, आजचा हा संदेश तुझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. कोणाचा अहंकार, कोणाची मान आता तुझ्यासमोर झुकणार आहे, हे आम्ही तुला या संदेशातून आज सांगणार आहोत. त्यामुळे या संदेशाकडे दुर्लक्ष न करता हा संदेश पूर्ण ऐक. बाळा, तुझ्या जीवनात तू खूप दुःख, कष्ट सोसलेले आहेस. तू तुझे जे काही कर्तव्य आहेत ते नेहमीच प्रामाणिकपणे पार पाडत आलेली आहेस. तुझ्या जीवनात अशा काही व्यक्ती जोडल्या गेल्या ज्या पूर्णपणे अहंकाराने भरलेल्या आहेत. त्या व्यक्तींनी तुला नेहमीच कमी लेखण्याचा, तुला अपमानित करण्याचाच प्रयत्न केलेला आहे. बाळा, त्या व्यक्ती तुझ्या जीवनात एका अशा अडचणी समान आहेत ज्या सहनही होत नाहीत ना त्यांना सोडताही येत नाही. तुझी अवस्था ही मधल्यामध्ये अडकल्यासारखी झालेली आहे. एवढा त्रास सहन करूनही तू मात्र तुझ्या कर्तव्यात कधीच कमी पडत नाहीस. पण बाळा, आता नियतीचे चक्र फिरत आहे. जे लोक तुझ्या विरुद्ध आहेत तेच लोक तुझ्या बाजूने आता होत आहेत. जे लोक त्यांच्या अहंकारात बुडाले होते त्या लोकांचा अहंकार आता ही नियती, हे ब्रह्मांड ठेचणार आहे. त्यांच्या अहंकारामुळे त्यांना खूप पश्चाताप होणार आहे. त्यांनी केलेल्या गुन्ह्याची त्यांना लाज वाटणार आहे. त्यांना तुझे महत्त्व हे समजणार आहे आणि त्यामुळेच लाजेने तुझ्यासमोर त्या लोकांची मान, त्यांचा अहंकार हा झुकणार आहे. बाळा, प्रत्येक वेळ ही एकसारखीच राहत नसते. वेळ ही नक्कीच बदलते. आजपर्यंत त्यांची वेळ चालू होती म्हणून ते एवढे अहंकाराने, गर्वाने वागत होते. पण आता नियतीचे चक्र फिरलेले आहे. गर्वाचे घर हे एक ना एक दिवस खाली नक्कीच होते. म्हणूनच त्यांच्या अहंकाराची शिक्षा त्यांना आता मिळत आहे. बाळा, तू आता रडू नकोस. आजपर्यंत तुझ्या चारही बाजूंनी तुला अडवण्यात आले होते. तुझ्या अवतीभोवती सगळी नकारात्मकता होती. तुझ्या जवळच्या नात्यांपासूनही तुला वेगळे त्या लोकांनी केले होते. पैशाच्या, सुखाच्या बाबतीतही तुला खूप अडवले, तुला खूप त्रास दिला. तुला खूप शारीरिक तसे मानसिक त्रासांचा देखील सामना करावा लागला. त्या सर्व कारणांमुळे तुझ्या स्वतःवरचा विश्वास पूर्णपणे उडाला. पण बाळा, तू आता आमच्या शरणाशी आलेली आहेस. तू खूप श्रद्धेने आम्हाला साद घातलीस, आम्हाला प्रार्थना केलीस. तुझी ती प्रार्थना आमच्यापर्यंत पोहोचली आहे. त्यामुळेच तुझ्या त्या अडचणीतून तुला बाहेर काढण्यासाठी आमचे आशीर्वाद तुझ्यासाठी सर्व मार्ग खुले करत आहेत. बाळा, आता काळजी करू नकोस. सगळे चांगलेच होणार आहे. फक्त तू तुझ्या स्वतःवर नेहमी विश्वास ठेव आणि नेहमी सकारात्मक विचार कर. बाळा, तुझी ही आई तुझ्याबरोबर असताना अजिबात घाबरू नकोस. आमच्या मायेचा पदर नेहमी तुझ्या डोक्यावर असणार आहे. बाळा, तू मला तुझी आई मानतेस ना? जर मला तुझी आई मानत असेल तर स्वामी माऊली लिहायला विसरू नकोस. बाळा, ज्यांनी त्यांच्या अहंकारात डुबून तुला एवढा त्रास दिलेला आहे त्यांचा अहंकार आता आम्ही ठेचणार आहोत. त्यांना त्यांच्या वाईट कर्माची शिक्षा ही आता मिळणार आहे. आजपर्यंत त्यांना वाटत होते की त्यांचे कोणीच काहीच वाकडे करू शकणार नाही. पैशाच्या जोरावर
त्यांनी खूप घमंड केला आणि त्या नादातच खूप त्यांनी पाप केलेले आहेत. ज्या पैशांच्या जोरावर त्यांनी एवढा गर्व केला, तोच पैसा, त्यांचा तोच हुद्दा आता त्यांच्यापासून कायमचा दूर होणार आहे. त्यांनी तुझ्यावर अन्याय करताना या गोष्टीचा कधीच विचार केला नाही की ते जे करत आहेत ते चुकीचे आहे. त्यांना खात्री होती की ही नेहमी सहनच करत राहणार, कधीच विरोध करणार नाही. याच भ्रमात ते राहत होते. पण ते हे विसरले की सहनशक्तीची देखील एक मर्यादा असते. सहनशक्ती देखील एक ना एक दिवस संपतेच. आता तू तुझ्यावर होणाऱ्या अन्यायाचा विरोध करताना पाहून ते लोक खूप घाबरले आहेत. त्यांना आता कळून चुकले आहे की तुझे हे नवीन रूप त्यांना उद्ध्वस्त करून टाकणार आहे. बाळा, अन्याय करणारा जेवढा गुन्हेगार असतो तेवढाच गुन्हेगार तो अन्याय सहन करणारा देखील असतो. त्यामुळे अन्यायाचा विरोध करा, प्रतिकार करा. आणि तुम्ही आमचे भक्त आहात. एवढी मोठी ब्रह्मांडाची शक्ती तुमच्या समोर, तुमच्या बरोबर असताना अजिबात तुम्ही घाबरू नका. बाळा, कोणाच्याही मिंद्याखाली जगणे सोडून द्या. स्वतःचा स्वाभिमान कोणाच्या पायाशी गहाण ठेवू नका. नेहमी स्वाभिमानाने जगा. स्वतः मेहनत करा. स्वतःचे अस्तित्व, स्वतःचे नाव स्वतः कमवा. प्रथम थोडे कष्ट तुम्हाला सोसावे लागतील, अडथळे देखील येतील, पण प्रामाणिक प्रयत्न करा. जिथे प्रामाणिक प्रयत्न असतो तिथे एक ना एक दिवस यश हे नक्कीच मिळते. केलेले कष्ट हे कधीच वाया जात नाहीत. त्याचे फळ तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच मिळते. बाळा, तू स्वतःसाठी लढण्यासाठी तयार झालेली आहेस. हे पाहून आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न आहोत. तुमचा आदर्श तुमची पुढची पिढी घेत असते. त्यामुळे त्यांच्यासमोर नेहमी योग्यच आदर्श ठेवा. तुम्ही जर आज अन्याय सहन केला तर तुमची पुढची पिढी देखील असाच अन्याय सहन करत राहील. त्यामुळे प्रथम तुम्ही त्या अन्यायाचा विरोध करा. तुमचे पाहून तुमची पुढील पिढी देखील कधीच अन्याय सहन करणार नाही, अन्यायाचा विरोध करेल. बाळा, तू अन्यायाचा विरोध केलास, लढलीस, त्यामुळे तुझ्या मुलांना तुझ्यावर खूप अभिमान वाटत आहे. आणि बाळा, कधीच स्वतःला एकटा समजू नकोस. आम्ही नेहमी तुझ्या सोबतच आहोत. तू अडचणीत असशील तर फक्त एकदा मनापासून आम्हाला हाक मार. आम्हाला तू तुझ्या जवळच बघशील. बाळा, काळजी करू नकोस. सगळे चांगलेच होणार आहे. भिवू नकोस. आम्ही नेहमी तुझ्या पाठीशी आहोत. बाळा, तुझा आमच्यावर जर खरंच विश्वास असेल तर श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नकोस. तुझे कल्याण होईल. स्वामी भक्तांनो, स्वामी संदेश सांगण्याचा एकच प्रामाणिक उद्देश आहे की तुमच्या हरलेल्या मनाला पुन्हा शक्ती मिळावी आणि जगण्यासाठी नवीन प्रेरणा मिळावी. त्यामुळे तुम्हाला जर हा संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक, कमेंट करायला विसरू नका. तसेच हा संदेश शेअर करायला देखील विसरू नका. कारण तुमच्या एका शेअरमुळे कोणाच्या तरी आयुष्यात थोडी जरी आनंदाची उमेद निर्माण झाली तर याच्या आशीर्वादाचे फळ तुम्हाला नक्कीच मिळेल. त्यामुळे असेच स्वामींचे संदेश दररोज ऐकण्यासाठी स्वामी कन्या पौर्णिमा या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचेल. चला तर मग सर्वांनी आनंदी राहा. आपली आणि इतरांचीही काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.